भाग चौथा. भगवान बुद्धांचे मित्र आणि चाहते. धनंजनी ब्राह्मणीची भक्ती. तथागतांचे पुष्कळ मित्र आणि चाहते होते. त्यात धनंजनी होती. ती एका भारद्वाज ब्राह्मणाची पत्नी होती. तिचा पती तथागतांचा तिरस्कार करत असे, पण धनंजनी ही भगवान बुद्धांची भक्त होती. तिच्या भक्तीचा उल्लेख करणे योग्य आहे. एकदा भगवान बुद्ध राजगृहातील वेळुवनातील कलंदक निवास विहारात राहत होते. त्यावेळी एक भारद्वाज कुळातील ब्राह्मणांची धनंजनी नावाची ब्राह्मण पत्नी आपल्या पतीसमवेत राजगृहात राहत होती. तिचा पती तथागतांचा तीव्र विरोधक होता, पण धनंजनीची मात्र बुद्ध, धम्म आणि संघ यावर दृढ श्रद्धा होती. या वीररत्नांची स्तुती करण्याचा तिचा प्रघात होता. जेव्हा जेव्हा ती अशी स्तवनं करू लागे तेव्हा तेव्हा तिचा पती कान झाकून घेत असे. एकदा त्याच्याकडे पुष्कळ ब्राह्मण भोजनास यावेसे होते. तेव्हा त्याने तिला विनंती केली, दुसरे काय हवं ते कर, पण भगवान बुद्धांची स्तुती करून अभ्यासकांना दुखवू नकोस. असले वचन देण्यास धनंजनी तयार नव्हती. तेव्हा खजीराने केळाचे तुकडे करतात तसं तुझं करेन अशी धमकी त्याने त्याला दिली. ती आत्मबलिदान करण्यास तयार झाली आणि अशा प्रकारे आपले वाक स्वातंत्र्य राखून तिने बुद्धस्तवनाच्या 500 गाथा म्हणण्यास प्रारंभ करताच त्या ब्राह्मणाने बिनशर्त पराजय मान्य केला. भोजनपात्रे आणि सोनेरी चमचे ठेवण्यात आले आणि अतिथी भोजनाला बसले. अतिथींना भोजन वाढताना तिची प्रभावी भावना जागृत झाली आणि मध्येच वेळुवनाकडे तोंड करून तिने त्रिरत्न स्तवन म्हटले. अपमानित अतिथी पानावरून उठले आणि एका नास्तिकेच्या उपस्थितीने अपवित्र झालेले अन्न थुंकून टाकून ते चालते झाले. मेजवानीचा बेरंग झाल्यामुळे ब्राह्मणांनी ब्राह्मणीची खरडपट्टी काढली. आपल्या पतीला भोजन वाढताना तिने त्रिरत्नाचे स्तवन केले. बुद्धांना वंदन असो, धम्माला वंदन असो, संघाला वंदन असो. तिने असे स्तवन केल्यावर भारद्वाज ब्राह्मणाला फार राग आला आणि तो तिला म्हणाला, चांडाळणी, प्रत्येक वेळी त्या बोडक्या बैरागाड्याची स्तुती तू गात असतेस. थांब चांडाळणी, तुझ्या त्या गुरुला जाऊन मी चांगलाच धडा शिकवतो. धनंजनी म्हणाली, हे ब्राह्मणा, सदैव समर सब्रह्म अशा या लोकात त्या अहर्त सम्यक संबुद्ध तथागतांना अशा तऱ्हेने बोलू शकेल असा कोणी श्रमण ब्राह्मण देव अथवा पुरुष असेल असं मला वाटत नाही. तरीसुद्धा हे ब्राह्मणा, तू त्यांच्याकडे जा, म्हणजे तुला समजेलच. तेव्हा तो गांजलेला आणि अप्रसन्न झालेला ब्राह्मण तथागतांचा शोध घेण्यासाठी निघाला. त्यांच्यासमोर आल्यावर त्याने मित्रत्वाने आणि विनयशीलतेने त्यांना अभिवादन केले आणि कुशलाची पुच्छा करून तो एका बाजूला बसला. अशा रीतीने बसल्यावर त्याने तथागतांना या पद्धतीने प्रश्न विचारले, सुखी जीवनासाठी कशाची हत्या करावी? अधिक रडावे लागू नये म्हणून कशाची हिंसा करावी? गौतमा, असं काय आहे ज्याच्या हत्येचे तू सर्वात अधिक समर्थन करतोस? तथागतांनी उत्तर दिलं, सुखप्रद जीवासाठी क्रोधाची हत्या केली पाहिजे. अधिक रडावे लागू नये यासाठी क्रोधाची हिंसा केली पाहिजे. हे ब्राह्मणा, ज्याचे मूळ विषारी आहे, ज्याची परिणिती संतापात आहे आणि ज्यात प्राणघातकी माधुर्य आहे, अशा क्रोधाची श्रेष्ठ जनांनी अशा प्रकारच्या हिंसेची प्रशंसा केली आहे. भविष्यकाळात अधिक शोक करावा लागू नये म्हणून त्या क्रोधांची तू हिंसा कर. तथागतांच्या या उत्तराचे महत्त्व जाणून तो भारद्वाज ब्राह्मण बोलला, भगवान, खरोखर अद्भुत, खरोखर हे अद्भुत आहे. जशी पडलेली वस्तू कुणी उभी करावी किंवा जे प्रच्छन्न आहे ते प्रकट करावे किंवा मार्गभ्रष्टाला योग्य मार्ग दाखवावा किंवा ज्यांना नेत्र आहेत त्यांना बाह्य वस्तू दिसाव्यात म्हणून अंधारात दीप प्रज्वलित करावा, तसा नाना प्रकारांनी भगवान बुद्धांनी आपला सद्धम्म मला सांगितला आहे. भगवान, मी बुद्ध, धम्म आणि संघ यांचा आश्रय स्वीकारतो. मी गृहस्थ श्रमाचा त्याग करून प्रवज्जित होण्याची इच्छा व्यक्त करतो आहे. अशा प्रकारे धनंजीच केवळ भगवान बुद्धांची भक्त राहिली नाही, तिने आपल्या पतीलाही भगवान बुद्धांचा भक्त बनवलं. विशाखाची दृढ श्रद्धा. अंगदेशातील भद्यनगरीत विशाखा जन्मली होती. तिच्या पित्याचे नाव धनंजय आणि मातेचे नाव सुमना असं होतं. एकदा सेल ब्राह्मणांच्या निमंत्रणावरून पुष्कळ भिक्खूंसह तथागत भद्यनगरीत गेले. विशाखा ही या ब्राह्मणांची नात असून ती त्यावेळी 7 वर्षांची होती. जरी विशाखाचे वय केवळ 7 वर्षांचे होते
तरी तिने आपले पितामह मेंढक यांच्याकडे भगवान बुद्धांच्या दर्शनाची इच्छा प्रकट केली. मेंढकाने तिला अनुज्ञा देऊन 500 सहचारिणी, 500 दासी आणि 500 रथ सोबत घेऊन बुद्धांच्या दर्शनासाठी तिला पाठवलं. आपला रथ काही अंतरावर थांबवून ती भगवान बुद्धांजवळ पायीच गेली. भगवान बुद्धांनी तिला धर्मोपदेश केला आणि ती त्यांची उपासिका बनली. त्यानंतरच्या 15 मेंढकाने भगवान बुद्ध आणि त्यांचे अनुयायी यांना दररोज आमंत्रित करून भोजन दिले. कालांतराने प्रसंजित राजाच्या विनंतीनुसार बिंबिसारने धनंजयला जेव्हा कौशल देशात पाठवले तेव्हा विशाखाही आपल्या मातापितांसह गेली आणि साकेत येथे तिने वास्तव्य केले. श्रावस्तीचा एक धनिक नागरिक मिगार आपला पुत्र पुण्यवर्धन याचा विवाह करण्याच्या विचारात होता. त्याने अनुरूप वधूच्या शोधासाठी काही लोकांना पाठवलं होतं. ते लोक फिरत फिरत साकेतला येऊन पोहोचले. एका सणाच्या दिवशी विशाखा सरोवरात स्नान करण्यासाठी जात असतानाच त्यांची दृष्टी तिच्यावर पडली. त्या समयी पावसाची मोठी सर येताच विशाखाच्या सहचारिणी आश्रयासाठी धावल्या. पण विशाखा मात्र नेहमीच्याच गतीने चालत ज्या स्थानी हे दूत उभे आहेत तिथे पोहोचली. त्यांनी तिला विचारलं, तू धावत जाऊन आपले कपडे का बचावले नाहीस? ती म्हणाली की तिच्याजवळ भरपूर कपडे आहेत, पण ती जर धावली असती तर कदाचित तिच्या अवयवाला इजा झाली असती आणि तो अवयव बदलणे असाध्य ठरले असते. विक्रीसाठी असलेल्या मालासारखी अविवाहित कन्यांची स्थिती असते, त्यांना विद्रूप राहून चालत नाही. तिच्या सौंदर्याने अधिक प्रभावित झालेली ती मंडळी तिच्या बुद्धिमत्तेने देखील आणखी भारावून गेली आणि तिला पुष्पगुच्छ दिला. विवाहाच्या प्रस्तावाचे प्रतीक म्हणून तिने तो स्वीकारला. विशाखा घरी परतल्यावर ती मंडळी तिच्या मागून तिथे आली आणि धनंजयाकडे पुण्यवर्धनाबद्दल शब्द टाकला. त्यांची सूचना स्वीकारली गेली आणि नंतर पत्रव्यवहाराने बेत पक्का ठरवला गेला. प्रसंजितला जेव्हा हे समजलं तेव्हा अपूर्व सन्मानार्थ पुण्यवर्धनासह साकेतला जाण्याची त्याने इच्छा दर्शवली. धनंजयाने राजा आणि त्याचा परिवार, मिगोर, पुण्यवर्धन आणि त्याचे सहकारी यांचं भव्य स्वागत केलं. आदरातिथ्याच्या बाबतीत त्याने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतलं. वधूचे अलंकार करण्यासाठी 500 सुवर्णलंकारांची योजना केली होती. धनंजयाने आपल्या कन्येच्या विवाहप्रित्यर्थ धनाच्या 500 गाड्या, सुवर्णपात्रे आणि पशुधन इत्यादिकांच्या 500 अशा अर्पण केल्या. जेव्हा विशाखाला निरोप देण्यात आला तेव्हा धनंजयाने उपदेशार्थ तिला 10 सूचना सांगितल्या, ज्या पलीकडच्या खोलीत असलेल्या मिगरानेही ऐकल्या. या सूचना अशा होत्या: घरातील अग्नी बाहेर न देणे, बाहेरचा अग्नी घरात येऊ न देणे, जो कोणी परत काही देईल त्याला काही देणे, जो कोणी देणार नाही त्याला काहीही न देणे, जो देईल त्याला देणे आणि न देईल त्यालाही देणे, प्रसन्नतापूर्वक बसणे, प्रसन्नतापूर्वक खाणेपिणे, अग्नी प्रज्वलित राहील अशी खबरदारी घेणे आणि गृहदेवतांचा आदर दर्शवणे. दुसऱ्या दिवशी धनंजयाने आपल्या कन्येच्या पुरस्कारार्थ 8 गृहस्थांची नियुक्ती केली. तिच्यावर कसला आरोप आला तर त्याची चौकशी करण्याचे काम त्यांच्यावर सोपवले होते. आपली सून श्रावस्तीच्या जनतेने पाहावी अशी मिगाराची इच्छा होती. आपल्या रथात उभी राहून विशाखाने जेव्हा श्रावस्तीत प्रवेश केला तेव्हा रस्त्याच्या दुतर्फा सगळी जनता उभी होती. जनतेने विशाखावर उपहारांचा वर्षाव केला, पण तिने सगळ्या वस्तू जनतेमध्ये वाटून टाकल्या. मिगार निघंटाचा उपासक होता. विशाखा घरी आल्यावर लवकरात लवकर त्याने निघंटांना पाचारण केले आणि त्यांचे स्वागत करण्यासाठी तिला सांगितले. पण त्यांची नग्नावस्था पाहून तिला घृणा आली आणि तिने त्यांचा सन्मान करण्याचे नाकारले. निघंटांनी हट्ट धरला की तिला परत पाठवून द्यावे, पण मिगाराने कालहरण करण्याचे योजिले. एके दिवशी मिगार भोजनाला बसला होता आणि विशाखा त्याला पंख्याने वारा घालत होती. इतक्यात घराबाहेर एक भिक्खू उभा असल्याचं तिला दिसलं. मिगाराची त्याच्याकडे नजर जावी म्हणून विशाखा बाजूला झाली, पण भिक्खूकडे न पाहता मिगाराने भोजन चालू ठेवलं. हे पाहताच विशाखा त्या भिक्खूला बोलली, कृपा करून पुढे जा, माझे शश्पूर शिळे अन्न खातायत. मिगाराला राग आला. त्याने तिला माघारी पाठवण्याची धमकी दिली, पण तिच्या विनंतीनुसार ही बाब त्या अष्टपंचांसमोर मांडण्याचे मान्य केले. त्यांनी तिच्याविरुद्ध केलेल्या सर्व आरोपांची चौकशी झाली आणि तिला दोषमुक्त ठरवण्यात आलं.
त्यावर विशाखाने आज्ञा दिली की तिला माहेरी पाठवण्याची सिद्धता केली जावी. मिगार आणि त्याच्या पत्नीने त्यावर तिची क्षमा मागितली. भगवान बुद्ध आणि त्यांचा भिक्खू परिवार यांना निमंत्रण दिले जावे अशी अट घालून विशाखाने त्यांना क्षमा केली. त्याने तसे केले, पण निगट्ट्यांच्या दंडपणामुळे सरबाई करण्याचे काम त्यांनी विशाखावर सोपवले आणि फक्त भोजनाच्या अखेरीस होणारे भगवान बुद्धांचे प्रवचन पडद्याआडून श्रवण करण्याची मान्यता दिली. पण प्रवचनाचा प्रभाव त्यांच्यावर एवढा पडला की तो उपासक बनला. विशाखाबद्दल त्याला असीम कृतज्ञता वाटली. यानंतर तो तिला मातेसमान मानू लागला आणि त्याप्रमाणे तिचा आदर सत्कार करू लागला. यानंतर तिला मिगार माता असं संबोधण्यात येऊ लागलं. अशा रीतीने विशाखाची गौतम बुद्धांवर दृढ श्रद्धा होती. मल्लिकेची श्रद्धा. एकदा जेव्हा भगवान बुद्ध श्रावस्तीच्या जेतवनात राहिले होते तेव्हा एका गृहस्थाचा एकुलता एक प्रिय पुत्र निधन पावला. यामुळे त्या गृहस्थाने आपला व्यवसाय आणि खाणंपिणं सोडून दिलं. तो दररोज स्मशानभूमीत जाई आणि मोठमोठ्याने विलाप करी, हे लाडक्या मुला, तू कुठे गेला आहेस, तू कुठे गेला आहेस. तो शोकग्रस्त पिता भगवान बुद्धांकडे आला आणि अभिवादन करून एकीकडे जाऊन बसला. शून्य मनस्क, निर्विकार आणि आगमनाचे प्रयोजन न जाणणाऱ्या त्याच्या या अवस्थेकडे पाहून तथागत त्याला म्हणाले, तुझी अवस्था ठीक नाही, तुझे मन स्थिर नाही. त्यानंतर तो बोलला, माझा एकुलता एक लाडका पुत्र मरण पावला तर माझे चित्त कसे काय स्थिर राहू शकेल. होय सद्गृहस्था, आपले प्रियजन दुःख, शोक, वेदना, व्यथा आणि कष्ट यास कारणीभूत होतात. तो गृहस्थ रागावून बोलला, असं कोण म्हणू शकतो. छे छे, आपले प्रियजन आपणाला आनंद आणि सुखच देतात. असं बोलून भगवान बुद्धांच्या शब्दांचा धिक्कार करून तो रागाने उठला आणि निघून गेला. जवळपास काही जुगारी द्यूत खेळत होते. तो गृहस्थ त्यांच्याकडे गेला आणि श्रमण गौतमास आपली शोककथा आपण सांगितली आणि त्यावर त्यांनी काय उत्तर दिले आणि आपण रागाने तिथून कसे निघून आलो हे त्याने त्यांना निवेदन केलं. जुगारी म्हणाले, तुझं म्हणणं बरोबर आहे. आपले प्रियजन हे आपल्या आनंदाचे आणि सुखाचे उगमस्थान आहेत. त्या गृहस्थाला ते जुगारी आपल्याच मताचे असल्याबद्दल बरे वाटले. हळूहळू ही गोष्ट पसरत पसरत राजाच्या अंतपुरापर्यंत जाऊन पोहोचली. राजाने मल्लिकेला सांगितले, तुझे श्रमण गौतम म्हणतात की प्रियजन हे दुःख, शोक, वेदना, व्यथा आणि कष्ट यांना कारणीभूत होतात. महाराज, जर तथागत तसं म्हणत असतील तर ते रास्तच आहे. मल्लिके, असा एखादा शिष्य गुरुच्या प्रत्येक वचनाला होय, बरोबर आहे असं म्हणून मान्यता दर्शवतो, तसंच श्रमण गौतम जे जे बोलतात ते जर तथागत असं म्हणाले असतील तरच ते रास्त आहे असं बोलून तू मान्यता दर्शवतेस, इथून चालती हो. तेव्हा मल्लिकेने नलिध्यान ब्राह्मणाला पाचारण केले आणि सांगितले की भगवान बुद्धांच्याकडे जा. आपल्या वतीने त्यांना शिरसाष्टांग प्रणिपात कर. त्यांचे कुशल विचार आणि ते म्हणतात असे जे सांगितले जाते ते खरे आहे की नाही याची चौकशी कर आणि जे काय बोलतील ते तसंच मला नीट सांग. राणीच्या आज्ञाच्या परिपालनार्थ तो ब्राह्मण निघाला आणि तथागतांकडे जाऊन त्यांना ते तसे बोलले की नाही असं त्यांनी विचारलं. होय ब्राह्मणा, आपले प्रियजन आपणाला दुःख, शोक, वेदना, व्यथा आणि कष्ट देतात. हा पहा पुरावा. एकदा या श्रावस्तीत एका स्त्रीची माता मरण पावली. शोकविवल होऊन वेड्यासारखी ती रस्त्यातून भटकू लागली आणि माझी आई तुम्ही पाहिलीत का, माझी आई कुणी पाहिलीत का असं प्रत्येकाला विचारू लागली. दुसरा पुरावा. श्रावस्तीमधील एका स्त्रीचा पिता, बंधू, भगिनी, पुत्र, कन्या आणि पती निधन पावले. शोकविवल होऊन ती वेड्यासारखी गल्लोगल्ली भटकायला लागली आणि आपले प्रियजन कुणी पाहिलेत का असं प्रत्येकाला विचारू लागली. तिसरा पुरावा. श्रावस्तीमधील एका गृहस्थाची माता, पिता, बंधू, भगिनी, पुत्र, कन्या आणि पत्नी निधन पावली. शोकविवल होऊन वेड्यासारखा तो गल्लोगल्ली रस्तोरस्ती भटकू लागला आणि आपले प्रियजन कोणी पाहिलेत का असं प्रत्येकाला विचारू लागला. आणखी एक पुरावा. श्रावस्तीमधील एक स्त्री आपल्या माहेरी गेली. तिच्या घरची मंडळी पतीपासून तिला विभक्त करून तिला न आवडणाऱ्या दुसऱ्या एकाबरोबर तिचा विवाह करून देण्याच्या विचारात होती. तिने आपल्या पतीला हे सांगितल्यावर त्याने तिच्या देहाचे 2 तुकडे केले आणि मग स्वतः आत्महत्या केली.
जेणेकरून त्या दोघांचे एकत्र निधन व्हावे. नलिध्यान ब्राह्मणाने हे सर्व राणीला यथायोग्य कथन केले. तदनंतर राणी राजाकडे गेली आणि म्हणाली, आपली एकुलते एक कन्या वजिरा आपणाला खरोखर प्रिय आहे का? होय, मला ती प्रिय आहे, राजाने उत्तर दिलं. आपल्या लाडक्या वजिराला काही झाले तर आपणाला दुःख होईल की नाही? जर तिला काही झाले तर माझ्या जीवनावर त्याचा फार मोठा परिणाम होईल. महाराज, मी आपणाला प्रिय आहे का? राजा म्हणाला, होय, तू मला प्रिय आहेस. मला जर काही झाले तर आपणास दुःख होईल की नाही? जर तुला काही झाले तर माझ्या जीवनावर त्याचा फार मोठा परिणाम होईल. महाराज, काशी कौशल नागरिक आपणास प्रिय आहेत का? हो, ते मला प्रिय आहेत. जर त्यांना काही झाले तर आपणास दुःख होईल की नाही? जर त्यांना काही झाले तर त्याचा घोर परिणाम होईल. आणखी निराळे कसे बरे होईल? तर मग तथागत याशिवाय निराळे काही बोलले का? नाही मल्लिके, राजा पश्चातापाच्या स्वराने बोलला. गर्भवती मातेची तीव्र अभिलाषा. एकदा भगवान बुद्ध भग्गदेशी भेस्कल वनातील सुसुमार पर्वतावरील मृग उपवनात राहत होते. राजकुमार बोधीचा पद्म नामक प्रासाद त्यावेळी नुकताच तयार झाला होता, पण त्यात श्रमण ब्राह्मणांचे किंवा कोणी दुसऱ्यांचे वास्तव्य झाले नव्हते. राजकुमाराने संकिकपुत्त नामक ब्राह्मणाला सांगितले की जा, तथागतांकडे जा, माझ्यातर्फे त्यांना अभिवादन कर, त्यांचे कुशल वृत्त विचार आणि भिक्खू संघासहित त्यांना माझ्या भोजनाचे आमंत्रण दे. भगवान बुद्धांना निमंत्रण दिलं गेलं. मौनाद्वारे भगवंतांनी त्याला मान्यता दर्शवली आणि हे वृत्त राजकुमाराला निवेदन केले गेले. रात्र झाल्यावर राजकुमाराने आपल्या पद्म नावाच्या प्रासादात उत्तम भोजन सिद्ध केलं आणि प्रासादांच्या पायऱ्यांवर शुभ्र वस्त्र आच्छादित करून सर्व सिद्धता असल्याचे वर्तमान भगवान बुद्धास कळवण्यास त्या तरुण ब्राह्मणाला सांगितले. तसे केल्यावर लवकरच तथागत चिवर परिधान करून भिक्षापात्र हातात घेऊन प्रासादापाशी आले. तिथे दरवाजापाशी राजकुमार त्यांची प्रतीक्षा करत उभा होता. तथागत येताना पाहून राजकुमार त्यांच्या समोर गेला आणि अभिवादन करून त्यांच्या परिवारासह प्रासादाकडे परतला. पायऱ्यांच्या पायथ्याशी तथागत निस्तब्धपणे उभे राहिले. राजकुमार बोलला, तथागतांनी बिछायतीवर पदार्पण करण्याची कृपा करावी. कृपा करून तथागतांनी माझ्या विनंतीप्रमाणे करावं, म्हणजे ते मला चिरकाल हितावह होईल. पण तथागत निस्तब्धपणे उभे राहिले. पुन्हा एकदा राजकुमारांनी त्यांना तीच विनंती केली आणि तरी तथागत स्तब्धच उभे राहिले. तिसऱ्यांदा त्याने विनंती केली आणि मग तथागतांनी आनंदाकडे दृष्टिक्षेप टाकला. अडचण काय होती ते आनंद समजला आणि त्याने पायऱ्यांवरचे आच्छादन गुंडाळून काढून ठेवावे असं सांगितलं. आपल्या अनुयायांचा विचार करता तथागत त्या वस्त्रावर पाय ठेवतील असं शक्य नव्हतं. राजकुमाराने ते वस्त्र आच्छादन गुंडाळून ठेवण्याची आज्ञा केली आणि प्रासादाच्या वरच्या मजल्यावर आसनाची सिद्धता करण्यास सांगितलं. तथागत भिक्खू संघासहित पायऱ्या चढून वर गेले आणि त्यांच्यापाशी सिद्ध केलेल्या आसनावर ते स्थानापन्न झाले. राजकुमाराने स्वतः तथागत आणि भिक्खू संघासह यथेच्छ भोजन वाढले. तथागतांचे भोजन समाप्त झाल्यावर राजकुमार बोधी एका बाजूला आसनावर बसला आणि त्यांना म्हणाला, भगवान, मला वाटतं की सुखद साधनांनी नव्हे तर अप्रिय साधनांनीच खरे कल्याण प्राप्त केले पाहिजे. तथागत म्हणाले, राजकुमारा, फार पूर्वी जेव्हा मला संबोधी प्राप्त झाली नव्हती तेव्हा तुझ्यासारखेच माझे मत होते. ज्यावेळी मी अगदी तरुण होतो, माझे केस काळेभोर आणि भारदार होते आणि तारुण्याच्या ऐन बहरात मात्यापित्यांच्या इच्छेविरुद्ध त्यांच्या दुःख शोकाला न जुमानता मी केस आणि दाढी कापून पीतवस्त्र परिधान करून संसाराचा त्याग करून गृहहीन संन्यास पत्करला. सत्य अन्वेषण करण्यासाठी आणि अनुपम शांतीचा मार्ग शोधण्यासाठी मी संन्यास स्वीकारला होता. पण आता माझे मन निराळे झाले आहे. जर एखाद्याला धम्म समजला तर सर्व दुःखांचा नाश कसा करावा हे त्याला समजेल. राजकुमार बोलला, किती अद्भुत हा धम्म, किती अद्भुत या धम्माचे स्पष्टीकरण, हा समजण्यात किती सुलभ आहे. तेव्हा तरुण ब्राह्मण संकितपुत्त राजकुमाराला म्हणाला, राजकुमार, आपण हे मान्य केलं खरं, पण आपण बुद्ध, धम्म आणि संघ
यांचा आश्रय ग्रहण करण्याची तयारी दर्शवली नाहीत. असं म्हणू नकोस मित्रा, असं म्हणू नकोस. कारण मी माझ्या मातेकडून असं ऐकलंय की ज्यावेळी भगवान बुद्ध कोसंबीच्या घोसीत रामात राहत होते त्यावेळी गर्भवती अवस्थेत ती त्यांच्याकडे गेली आणि त्यांना अभिवादन करून त्यांच्या बाजूला जाऊन बसली. ती त्यांना म्हणाली, पुत्र अथवा कन्या जो काही गर्भ माझ्या उदरात आहे या क्षणी आहे तो अजातगर्भ बुद्ध धम्म आणि संघ यांचा आश्रय स्वीकारत आहे. भगवान बुद्धांनी अनुग्रहण करून त्या गर्भाला यावत जीव आपला शरणागत उपासक म्हणून स्वीकारावे. आणि एकदा भगवान बुद्ध या भग्ग देशातच ससुमार पर्वतावरील भेसकल वनात राहत होते. माझ्या दाईने त्यावेळी मला तथागतांकडे नेलं आणि त्यांच्यासमोर उभी राहून ती म्हणाली, हा राजकुमार बोधी बुद्ध धम्म आणि संघ यांचा आश्रय स्वीकारतो आहे. आता मी स्वतः तिसऱ्या वेळी हा आश्रय स्वीकारत आहे. मी आता तिसऱ्या वेळी हा आश्रय स्वीकारतो आहे आणि तथागतांना विनंती आहे की मला यावज्जीव उपासक म्हणून त्यांनी स्वीकृत करून घ्यावं. केनियाचे स्वागत. आपण येथे सेल नावाचा एक ब्राह्मण राहत होता. तो 3 वेदात पारंगत होता. तसंच व्याख्यासहित कर्मकांडाचा पंडित, शब्दशास्त्र आणि व्युत्पत्तीशास्त्राचा तज्ज्ञ आणि 5वी विद्या जो इतिहास त्यात निष्णांत होता. तो व्याकरण जाणत होता. कूटतर्कशास्त्र तसंच महापुरुषांची लक्षणं ओळखणे यातही तो तज्ज्ञ होता. त्याच्यापाशी 300 तरुण ब्राह्मण होते ज्यांना तो वेदमंत्र शिकवत असे. केनिया नावाचा अग्निपूजक ब्राह्मण या सेलचा अनुयायी होता. आपल्या 300 शिष्यांसह सेल त्याच्याकडे गेला. त्यावेळी तिथे अग्निपूजक वेगवेगळ्या उपक्रमात व्यग्र होते आणि स्वतः केनिया मेजवानीची खास व्यवस्था करण्यात गुंतला होता. हे पाहताच ब्राह्मण केनियाला म्हणाला, हे सर्व काय चाललंय? ही विवाह भोजनाची तयारी आहे की यज्ञाची सिद्धता? मगध नरेश बिंबिसार सपरिवार उदयिक भोजनास येणार आहेत की काय? सेल, ही विवाह भोजनाची तयारी नाही किंवा राजाच्या मेजवानीचीही तयारी नाही, पण मी एक मोठा यज्ञ आयोजिला आहे. कारण श्रमण गौतम आपल्या भिक्षाटन यात्रेत 1250 भिक्खूंसह आपण येथे आले आहेत. श्रमण गौतमांच्या बाबतीत अशी कीर्ती प्रसूत आहे की ते सम्यक संबुद्ध आहेत. त्यांनाच भिक्खू संघासह मी उदयिक भोजनाचे निमंत्रण दिलं आहे. ही जी मेजवानीची सिद्धता दिसते ना ती त्यांच्यासाठीच आहे. सेल म्हणाला, केनिय, तू त्यांना सम्यक संबुद्ध असं संबोधतोस काय? होय, केनिय बोलला. केनिय, तू खरोखरच असं म्हणालास? होय, मी तसंच म्हणालो. राजा प्रसेनजितची स्तुती. एकदा भगवान बुद्ध श्रावस्तीमध्ये अनाथ पिंडकांच्या जेतवनात राहत होते. त्यावेळी कौशल नरेश प्रसेनजित हा लुटुपुटूच्या युद्धात विजय मिळून आपला हेतू साध्य करून परतला होता. उद्यानाजवळ पोहोचल्यावर तो तिथं वळला. जिथपर्यंत रथ जाऊ शकत होता तिथपर्यंत तो रथातून पुढे गेला आणि नंतर पायाने उद्यानात चालत गेला. तेव्हा काही भिक्खू खुल्या हवेत शतपावली करत होते. कौशल नरेश प्रसेनजित त्या भिक्खूंकडे गेला आणि म्हणाला, भन्ते, या समयी अहर्त सम्यक संबुद्ध तथागत भगवान बुद्ध कोणत्या स्थळी आहेत? मी त्यांचं दर्शन घेऊ इच्छितो. महाराज, त्यांचा निवास पलीकडे आहे. दरवाजा बंद आहे. आपण न घाबरता शांतपणे तिकडे जा. व्हरांड्यात प्रवेश करा, खाकरल्यासारखे करा आणि दरवाजाची कडी वाजवा. तथागत दरवाजा उघडतील. त्यांनी सांगितल्याप्रमाणे राजा प्रसेनजित त्या निवासामध्ये गेला, खाकरला आणि त्याने दरवाजाची कडी वाजवली. तथागतांनी दार उघडलं. मग प्रसेनजितने त्यांच्या निवासात प्रवेश केला आणि तथागतांना त्याने शिरसाष्टांग वंदन केलं. त्यांच्या पदमलांचे चुंबन घेतलं आणि हाताने ते स्पर्शिलं आणि आपल्या आगमनाची सूचना दिली. भगवान, मी कौशल नरेश प्रसेनजित आलो आहे. भगवान बुद्धांनी विचारलं, पण महाराज, या देहात असं काय वैशिष्ट्य आहे की इतक्या गाढ मानवतेने या देहाला आपण भावपूर्ण वंदन करत आहात?